गुड आफ्टरनून मंडळी. 12:15 12:30 होत आले म्हणून गुड आफ्टरनून. गुड मॉर्निंग तर काही राहिली नाही, आता 12:15 झाले. तर चला, कसे आहेत तुम्ही? आज काही रोज काय म्हटलं ते दाखवावं घरातलं. स्वयंपाक करताना, भांडी घासताना, कपडे धुताना, डेली रुटीन जरी आपले व्हिडिओ टाकायचं म्हटलं तरी, म्हणजे डेली रुटीन ब्लॉग असंच आपल्या व्हिडिओचं नाव ठेवलेलं आहे. पण रोज काय तेच दाखवायचं, कधीतरी थोडंफार वेगळं. आता सध्या पावसा पाण्यामुळं कुठं जाणंही होत नाही आहे, जावं वाटत नाही कुठं बाहेर, तर वेगळं काय दाखवणार. तर म्हटलं चला असंच गप्पा मारू आज. काय म्हणता? काय बोलायचं, काय गप्पा मारायच्या तेच काही सुचत नाही. जेवण चालले, जेवायला बसलो. मला तर काही भूक नाही अजून. सकाळी दाबून नाश्ता केलेला होता म्हणून मी आता खाते सफरचंद. बाकी काय म्हणता अजून? विचार चालला आहे जरा, पाऊस नाही तर दुपारी जावं थोडंसं बाहेर कुठं. मी आता काय करणार आहे माहिती आहे का? खारे शेंगदाणे घरच्या घरी. त्यासाठी काय केलं, अगोदर शेंगदाणे ना असे उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिट असे खळखळ उकळून घेतले. आणि ते मला व्हिडिओ त्याचा काढून दाखवायचं लक्षात नाही राहिलं. शेंगदाणे उकळून थोडंसं ना ऊन असलं तर उन्हात ठेवायचे एक अर्धा तास तरी. आणि ऊन जर नसेल तर मग मात्र असं 2 तास तरी कमीत कमी असे कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवायचे फॅन खाली असं. तर आता मीठ तापलं आहे, मिठामध्ये भाजायचे आपल्याला. कढईमध्ये आपलं मीठ टाकलं पांढरं. तर मग तुम्हाला दाखवते शेंगदाणे. हे शेंगदाणे मी थोडेच घेतले आहेत, जेवढे आपल्याला लागतं. म्हणजे जास्त पण करून काय करायचे ना, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते असे नरम पण पडतात. हे ना एक 5 मिनिट, जास्त नाही, पाणी घेतलं 1 ग्लासभर. त्याच्यामध्ये 1 चमचाभर, छोटा पोहे खायचा चमचा आपला तेवढा मीठ टाकलं. पाणी खळखळ उकळल्यावर 5 मिनटं त्याच्यामध्ये उकळी येऊ दिली या शेंगदाण्याला. आणि हे ऊन होतं आज म्हणून उन्हामध्ये अर्धा तास पसरवून ठेवले आणि आत्ता काढून आणले. आणि हे मीठ इथं असं गरम करायला ठेवलं, ते तापलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया. आणि असे शेंगदाणे चांगले असे खरपूस भाजेपर्यंत, मीठ खूप तापलं म्हणून मी गॅस जरा बंद केला. आता परत चालू करते. कमी गॅस ठेवायचा शेंगदाणे भाजताना, चांगले खरपूस भाजतात. तुम्हाला भाजल्यावर दाखवेल आता पुन्हा. हे जे मीठ घातलेलं आहे ना कढईत, ते मी सेट करून घेतलेलं आहे बरं का. म्हणजे असं ते काय केलं, पाणी मीठ टाकलं कढईमध्ये आणि थोडासा पाण्याचा असा शिपका मारला, ओलं केलं आणि ते असं त्याला मग चिटकलं, ते कढईला सेट झालं. आणि त्यावर आपले हे शेंगदाणे आता असे, हे पहा मीठ बिलकुल हलत नाही आहे, मीठ चिटकलं आहे ते कढईला. आणि शेंगदाणे आपले वरचे वर असे एकदम कमी गॅस करायचा पूर्ण, म्हणजे शेंगदाणे आपले जळत नाही. एकदम बाहेरून आपण कसे आणतो विकत तसे होतात, कडक कडक छान. हे बघा खारे शेंगदाणे केलेले घरी, हे पहा. कसे सालटे निघतात, कडक भाजले मस्त. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. शेंगदाणे करून बघा तुम्ही पण घरी, छान होतात मस्त. फक्त आहे ना मीठ
थोडं जरा उकळताना पाण्यामध्ये शेंगदाणे उकळून घेतो ना त्यावेळेस थोडं जास्त टाका. माझं थोडं जरा कमी झालं, खारटपणा कमी झाला. खारे छान लागतात. 1 च्याऐवजी 2 टेबलस्पून चमचे मीठ टाका. थोडे खारे खारे छान लागतात ना. माझे थोडे खारे कमी झाले. मी खाऊन बघितले तर, टेस्ट केले तर चला, कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. बाय. लाईक करा, कमेंट करा. नुसते बघता आणि पुढे जाता असं नका करू.